मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कायझन टेक्निकबद्दल। आता हे जे पुस्तक आहे हे कायझन टेक्निक द जॅपनीज मेथड हे पुस्तक आहे। हे पुस्तक सारा हार्वे यांनी लिहिलेले आहे, जे जीवनातील सतत प्रगतीसाठी कायझेन या जपानी पद्धतीचं मार्गदर्शन करतात। कायझेन म्हणजे लहान पण सातत्यपूर्ण सुधारणा, ज्या आपल्याला मोठ्या बदलांसाठी आणि यशासाठी सक्षम बनवतात। लेखकाने या कायझेन पद्धतीचा उपयोग वैयक्तिक जीवन, कामाचे ठिकाण, आरोग्य आणि मानसिक आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यासाठी कशी करावी यावरती भर दिला आहे। तर आता आपण या पुस्तकाची चॅप्टर वाईज बुक समरी शिकून घ्यायला सुरुवात करूया। चॅप्टर नंबर 1, कायझेन म्हणजे काय। लेखकाने कायझेन संकल्पनेची ओळख करून दिली आहे, लहान बदलांचा मोठा प्रभाव। या तत्वावर आधारित कायझेनची पारंपरिक जपानी मुळे आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले। चॅप्टर नंबर 2, बदल का कठीण असतो। आपण मोठे बदल करण्याचा प्रयत्न का सोडतो यावर लेखकाने चर्चा केली आहे। लहान पावलांनी सुरुवात केल्यास अडथळे कसे कमी होतात हे समजावले। चॅप्टर नंबर 3, लहान पावलांची जादू। कायझेनमध्ये लहान पावले, सातत्यपूर्ण कृती आणि त्या कृतींच्या सवयी बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले। बदल हा वेगाने करण्याऐवजी हळूहळू केल्याने तो अधिक प्रभावी होतो। चॅप्टर नंबर 4, कायझेनचे तत्त्व जीवनात कसे वापरावे। लेखकाने वैयक्तिक जीवन, काम आणि दैनंदिन सवयीमध्ये कायझेन लागू करण्याचे उपाय दिले। वेळ व्यवस्थापन, आरोग्य सुधारणा आणि नातेसंबंध सुधारण्यासाठी छोटी पावले कशी उपयोगी ठरू शकतात यावरती भर दिला आहे। चॅप्टर नंबर 5, अडथळ्यांवर मात करणे। कायझेन प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे कसे जायचे, अपयश टाळण्यासाठी मानसिकता कशी तयार करायची आणि निराशा टाळण्यासाठी प्रोत्साहन कसे टिकवायचे यावर चर्चा केली। चॅप्टर नंबर 6, कायझेन आणि मानसिक आरोग्य। मानसिक शांतता मिळवण्यासाठी कायझेन तत्वांचा उपयोग कसा करावा हे समजावले। ताण कमी करणे, अधिक समाधानी जीवन जगणे आणि आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी लहान बदल कसे उपयुक्त ठरतात हे उलगडले। चॅप्टर नंबर 7, कामाच्या ठिकाणी कायझेन। उत्पादकता, कार्यक्षमता आणि कर्मचारी समाधान वाढवण्यासाठी कायझेनचा उपयोग कसा करता येतो हे सांगितले। सहकारी आणि संघटनांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे तंत्र समजावले आहे। चॅप्टर नंबर 8, सतत सुधारणा, दीर्घकालीन दृष्टिकोन। कायझेनचा उपयोग दीर्घकाळ टिकणारा सुधारणा आणि यशासाठी कसा करावा यावर भर दिला आहे। लेखकाने कायझेन हा फक्त एक तात्पुरता उपाय नसून जीवनाचा भाग बनवण्याचे महत्त्व विशद केले आहे। मुख्य संदेश, छोट्या सुधारणा मोठ्या बदलांसाठी मार्ग मोकळा करतात। त्या पुस्तकामध्ये वाचकांना सातत्याने स्वतःला सुधारण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी लहान पण महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची प्रेरणा दिली आहे। जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सोबतच अशाच बुक समरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।